नमस्कार, मी श्रावणी गोसावी। आज आपण बनवणार आहोत आपल्या कोकणातील पारंपरिक असे रस खापरोळी। मऊ जाळीदार अशी खापरोळी आणि त्यावर गोडसर रस। सगळ्यात आधी खापरोळीचे पीठ तयार करून घेऊया। यासाठी तांदूळ आणि उडीद डाळ स्वच्छ धुवून 6 ते 7 तासांसाठी भिजत घालून ठेवायचे। नंतर ते तांदूळ आणि डाळ बारीक वाटून घ्यायची व त्याला व्यवस्थित रात्रभर झाकून ठेवायचं। पीठ छान फुगून आलं की त्यात आवश्यकतेनुसार पाणी आणि चवीनुसार मीठ, हळद घालून पीठ तयार करायचं। आता तयार करूया खापरोळीची चव वाढवणारा रस। त्यासाठी ओलं खोबरं, हळद, वेलची पूड, थोडं जिरं, पाणी टाकून मिक्सरला लावून घ्यायचं। नंतर चाळणीने रस काढून घ्यायचा। हे 2 ते 3 वेळा करायचं आहे। नंतर रसामध्ये बारीक केलेला गूळ घालून मिक्स करून घ्यायचं। आपला खापरोळीचा रस तयार आहे। मग भिड्याला तेल लावून त्यावर पीठ घाला व झाकण ठेवून द्या। आपली मऊ जाळीदार अशी खापरोळी तयार आहे। मग गरमागरम खापरोळी डिशमध्ये घेऊन त्यावर रस ओतायचा आणि त्याचा आस्वाद घ्यायचा। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।